सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये। तर कसा वाटला भाऊंचा धक्का आज? तर आजच्या भाऊंच्या धक्क्यावरती खूप सारे पोलखोल झाली आहे, जशी की निक्कीची। तर रितेश सर सुरुवातीलाच आले आणि खूप छान असं त्यांनी सर्वांशी खूप अदबीनं खूप म्हणजे आवो करूनच अशी त्यांची म्हणजे प्रत्येकाला आवो करूनच, कारण त्यांचा स्वभाव सौम्य आहे, त्यांनी आवो करूनच सर्वांशी बोलले, सर्वांना त्यांची पोलखोलही केली, त्यांचं पुन्हा म्हणजे मायेने त्यांच्या डोक्यावरनं हात पण फिरवला असंच म्हणता येईल। कारण जसं की निक्की जी आहे तिला त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीनेही सांगितलं आणि ओरडूनही सांगितलं। तर सुरुवातीला आल्यानंतर त्यांनी सांगितलं की म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट पण सांगितले, निक्कीचे निगेटिव्ह पॉइंट पण सांगितले। निक्कीला पूर्णपणे निगेटिव्ह नाही ठरवलं त्यांनी, म्हणजे तिचे जिथे जिथे चुकली ते सर्व त्यांनी सांगून दिलंय। त्याचबरोबर वर्षाताई ज्या आहेत त्या पण कुठे चुकल्या काय चुकल्या त्यांनाही बरोबर सांगितलं त्यांनी की काय चुकलंय काय बरोबर आहे। तर सांगायचं झालं तर आल्या आल्या इथे निक्कीने जे आहे तो जो आठवडा आहे तो निक्कीनेच गाजवला आहे, हे पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। ऑब्व्हियसली निक्कीनेच हा आठवडा पूर्ण गाजवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण निक्की आणि अरबाज यांनी पूर्ण म्हणजे गेम त्यांना कळालेली आहे, त्यांच्यासोबत जे आहेत त्यांनाही गेम कळालेली आहे। ज्यांना नाही कळाली त्यांना रितेश सरांनी बरोबर त्यांचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉइंट सांगितले आहे, जे दिसत नाहीयेत सध्या त्यांनाही पूर्णपणे सांगितलं आहे की तुम्ही अजिबात दिसत नाहीयेत। त्याचप्रमाणे इथे सांगायचं झालं तर निक्की आणि वर्षाताई ह्या दोघींचाही मुद्दा खूप वेळ चाललेला होता। जसं की निक्कीला तिचे जे पॉइंट सांगितले की तू जे काही बोलली आहे उद्धट सारखी वर्षाताईंना, कारण त्या एक खूप मोठ्या कलाकार आहेत महाराष्ट्राच्या, तर तू असं वागायला नव्हतं पाहिजे। त्याचबरोबर अभिजित सावंत जो आहे त्यालाही म्हणजे विचारलं की तू का मध्ये बोलला नाही, तर तो रडला, म्हणजे ऍक्च्युली तो रडला, खरंच त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं की मी बोलायला पाहिजे होतं। तर निक्कीचंही असंच म्हणणं आहे की माझ्या खूप अपेक्षा आहे बाकीच्या लोकांकडनं, तिला वाटते माझ्याशी भांडायला यावं। तर बघूया आपण काय होतं। म्हणजे आता रितेश सरांनी तर बऱ्याच लोकांना म्हणजे सांगितलंय की कसं वागायला पाहिजे कसं नाही, जसं की वैभव जो आहे, वैभव आणि अरबाज, तर दोघं जण सोबतच आले होते, म्हणजे एंट्री सोबतच झाली होती दोघांची, तर दोघं एकसारखेच वागतात असं त्यांचं म्हणणं आलं आणि खरंच आहे, दिसायला ते दोघं एकसारखेच दिसतात। पण जे काही वर्षाताई बोलल्या होत्या अरबाज याला वैभवला की तू भक्त दिसतोय, तर हाही मुद्दा त्यांनी घेतला आहे की त्या बोलल्या तर तुला राग का आला, तर इथं अरबाज सारखंच आहे मी असं वैभवचं म्हणणं आहे। तर इथे रितेश सरांनी अंकिता जी आहे तिलाही भरपूर सांगितलं आहे की तू मराठी बाणा किंवा मराठी सारखं वागायलाच पाहिजे, मराठी संस्कृती असं सारखं सारखं का लावून धरती। कारण अंकिताने म्हणजे जेव्हा वीकेंड म्हणजे एंट्री झाली होती यांची सर्वांची, तर इरिनाबद्दल ही बाहेर गार्डन एरियामध्ये जाऊन बोलली होती की एक मराठी माणसाची जागा खाल्ली आहे कुणी, तर इरिनाने, तर इरिनाची खूप तारीफ केली, इरिना पुरणपोळी बनवणार होती रितेश सरांसाठी, तर ही गोष्टही सर्वांनी मान्य केली। आणि आज तर ती काष्टी साडी घालून आलेली होती, खूप छान दिसत होती इरिना, तर इरिनाला म्हणजे खूपच स्वीट दिसती तिला पुरणपोळी करायची रितेश सरांसाठी, तर ती एकादशी पण धरते, हे सर्व जे आहे तिच्याबद्दल रितेश सरांनी सांगितलेलं आहे। तर इथे जर म्हणजे सर्वांची तारीफही केली आणि निक्कीने सर्वांची माफीही मागितली, जसं की वर्षाताईंची माफी मागितली, पूर्ण महाराष्ट्राचीही माफी मागितली। तर रितेश सरांची होस्टिंग तर मला स्वतःला सांगायचं तर आवडली आहे, खूप छान होस्ट केलं आहे त्यांनी, त्यांच्या अंदाजामध्ये सगळ्यांचा मान ठेवून सगळ्यांना आदरांनी आवो करून असं त्यांनी सर्वांची होस्टिंग केली आहे आणि प्रत्येकाला त्यांचे वीक पॉइंट पण दाखवले आणि पॉझिटिव्ह पॉइंट पण दाखवले। जसं की निक्कीला पूर्ण डाऊन नाही केलंय त्यांनी, म्हणजे काही गोष्टी सांगितल्या की तुझे मुद्दे बरोबर असतात पण तुझी जी भाषा आहे तुझे बोलतीये, वर्षाताईंना ती खूपच उद्धट सारखं बोलली आहे। त्यांनी हे पण सांगितलंय की म्हणजे ह्या पूर्ण म्हणजे महाराष्ट्राचे उत्कृष्ट कलाकार आहेत आणि तू त्यांच्याबद्दल असं का बोलली, तर तिने वर्षाताईंची माफी मागितली, पण एक गोष्ट कळाली नाही तिने तिच्या मित्रांची का माफी मागितली, तिने अरबाज वैभव यांचीही माफी मागितल्यासारखं असं म्हणजे वाटतंय, तिने माफी मागितली त्यांची पण। तर आजचा एपिसोड खूपच छान होता। त्याचबरोबर रितेश सरांची जी होस्टिंग आहे ती चांगलीच आहे, पण
इथे अंकिता जी आहे तिला रितेश सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहे की तू जे निकी सोबत म्हणजे जो टास्क झाला होता नॉमिनेशनच्या टास्क मध्ये जी निकीला असं उचललं होतं आणि पुन्हा खाली ठेवलं होतं, बरेच दोघींमध्ये झालं होतं, तर तू तशी राहा, तसं कर. म्हणजे सांगायचं झालं तर तू नड पो तिच्याशी. पुन्हा सूरजच्या बद्दल सांगायचं झालं तर सूरजला खूप छान सांगितलंय. सूरजला म्हणजे पॉझिटिव्ह पॉइंट्स पण सांगितलेत त्याला आणि तू दिसलाही पाहिजे असंही सांगितलं आहे आणि खूप छान करतोय असं सांगितलंय. म्हणजे एकटाच खेळतोय, तसं एकटा खेळतोय म्हणजे घनश्याम आणि याचं दोघांचं नाव घेतलंय. तर डीपी म्हणजे धनंजय पवार जे आहेत त्यांनाही सांगितलंय तुम्ही दिसत नाहीये. पुन्हा जे पॅडी आहेत त्यांनाही सांगितलं तुम्ही तर प्रेक्षकांमध्ये दिसतायत, तुम्ही म्हणजे काहीतरी करा असं त्यांचं म्हणणं आहे. तर पिकनिकला आलेले जे लोक आहेत म्हणजे जे काहीच केलं नाही त्यांनी या आठवडाभरात, त्यांची सुद्धा नावं घेतलेली आहेत त्यांनी. जसं की अभिजित झालं, पुन्हा बरेचसे लोक आहेत त्यामध्ये. निखिल पण नाही दिसत आहे, कुठेच दिसत नाहीये. वैभव पण नाही दिसत आहे. तर असे बरेच लोक आहेत की जे दिसत नाहीये. इरिनाची गोष्ट केली तर इरिना बऱ्यापैकी दिसतीये तशी, म्हणजे काही ना काही करतीये, बोलण्याचा प्रयत्न करतीये मराठी. अंकिताला तर बरंचसं बोललं गेलंय इरिनावरनं. तर बाकी बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की सरांनी स्पष्टच बोलल्या आहे वैभवला आणि वर्षाताईंनाही स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही एकच गोष्ट लावून नका धरत जाऊ. म्हणजे निकीला पूर्ण डाऊन नाही केलेलं आहे. वर्षाताईंनाही थोड्या काही गोष्टी ज्या आहेत त्या समजून सांगितलेल्या आहे रितेश सरांनी. तर इथे प्रोत्साहन प्रत्येकाला दिलेलं आहे. तर इथे निकीने माफी पण मागितली. पुरुषोत्तम जे दादा आहेत त्यांनाही सांगितलं आहे की तुम्ही पण म्हणजे असं दिसत नाहीयेत काहीच, म्हणजे पूर्ण घरामध्ये पहिल्या दिवशी जे नॉमिनेशनच्या टास्कमध्ये तुम्ही जे अरबाजसोबत बोलले तेवढंच दिसले आहात. असं बरेचसे मुद्दे आहेत की जे सांगितले गेलेले आहेत. अरबाजची खूपच तारीफ केलेली आहे. खरं सांगायचं झालं तर अरबाज जो आहे म्हणजे आहे स्ट्रॉंग तो, पण अरबाज झालं, निक्की झालं, हे जे लोक आहेत हे जरा गेम यांना कळालेला आहे. म्हणजे नॉमिनेशनच्या टास्क मध्येच कळाले आहेत. हे 3-4 लोक जे आहेत जसं की जान्हवी, निक्की, अरबाज, वैभव नाहीच म्हटलं तरी चालन, तो त्यांच्याच तालावरचा नाचतोय. तर इथे 3-4 लोक जे आहे त्यांना म्हणजे कळालंय. रितेश सरांनी अरबाजची तारीफ पण केली आहे. अरबाजला सांगितलं आहे की तू जो खेळला आहेस ते चांगलंय, पण अरबाजला विरोध का नाही केला कोणी? म्हणजे तुम्ही कोणीच का बरं तिची काठी होती नॉमिनेशनच्या टास्कमध्ये ती का नाही उचलली? तुम्ही प्रयत्न का नाही केला? जे योगितानी ज्या ढोलवरती म्हणजे झोपली होती ती का ढोल वाजवायचा होता आणि मगच जायचं होतं. तर योगितानी जे केलं ते योग्य होतं, पण तुम्ही सर्व वीक का पडले त्यांच्या म्हणजे अरबाजच्या ताकदीपुढे तुम्ही वीक का पडले? ते वीक नव्हतं पडायला पाहिजे. तर ओव्हरऑल यांना सगळ्यांना समजून सांगितलं आहे काय म्हणजे कोणाच्या काय चुका झाल्यात काय नाही. योगिताबद्दल पण भरपूर बोलले आहेत की योगिता तुला सौरभकडे जायचं आहे का? जसं की तिचा नवरा आहे म्हणजे सौरभ, तर त्याच्याकडे जायचंय का तुला? म्हणजे तू दिसतच नाहीये अजिबात. तर तिनेही तिचे काही मुद्दे सांगितले आहेत. तर ती असं बोलली की मला असं म्हणजे ज्यादा असं अजून कळालेलं नाहीये, काही प्रयत्न करतीये ती पण इथे गेली नाही पाहिजे घरातून बाहेर प्रयत्न करता करता. कारण पुरुषोत्तम दादा नंतर तिलाच म्हणजे तीच येतीये. बाकीचे सगळ्यांना चांगले वोट्स मिळालेले आहे. आता उद्याच कळणार आहे कोण घराच्या बाहेर जातंय ते. तर ओव्हरऑल रितेश सरांचा जो धक्का होता आजचा तो एकदमच बेस्ट झालेला आहे. तर असेच बिग बॉस मराठीचे रिव्ह्यू झालं, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी म्हणजे जे नॉमिनेशन मध्ये येतात, पुन्हा त्यांना वोटिंग कशी मिळती काय मिळती हे सर्व माझ्या चॅनलवर मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.